भक्तिविजय अध्याय 2. या अध्यायामध्ये श्री जयदेवांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. महिपती महाराजांची एवढी गोड रचना आहे ना की ज्या वेळी हा अध्याय वाचतो त्यावेळी जसंच्या तसं ते कल्पना चित्र डोळ्यासमोर उभा राहतात. महिपती महाराजांनी ज्या उदाहरणासहित प्रसंगाची रचना केलेली आहे ना, अतिशय गोड आहे. भक्तिविजयाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जयदेवाचं चरित्र आपण वर्णन करणार आहोत. अतिशय गोड अशी जयदेवाची कथा या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता घडो पुण्यराशी, नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम मातृदेवो भव, ओम पितृदेवो भव. रामकृष्ण हरी. भगवंतांनी श्री व्यासांना सांगितलं, आपण सगळीच्या सगळी ह्या ज्या पुराणाच्या कथा वर्णन केलेल्या आहेत, पुराणामध्ये जे गुह्य ज्ञान वर्णन केलेलं आहे ते ज्ञान कलियुगामधल्या लोकांना संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे समजत नाही आहे. मग भगवंत श्री व्यासांना सांगत आहेत, व्यासदेवा आपण काय करा, आपण जयदेवाच्या रूपाने या पृथ्वी तलावरती अवतार घेऊन जी तुम्ही संस्कृत भाषेमध्ये जी रचना केलेली आहे ते प्राकृत भाषेमध्ये तिचं रूपांतरण करा, जेणेकरून सर्वांपर्यंत भगवंताच्या या गुह्य ज्ञानाचं, आत्मानुभवाचं जे ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचेल. भगवंतांनी सांगितले. आणि मग जयदेवाच्या चरित्राला या ठिकाणापासून सुरुवात होते. जगन्नाथाच्या क्षेत्राजवळ एक तिंदुबिल्व नावाचं गाव. या तिंदुबिल्व गावामध्ये जयदेव स्वामींनी जन्म घेतला. 4 वर्णामध्ये असलेले एक वर्ण ब्राह्मण, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जयदेव स्वामींनी जन्म घेतला. आणि मग ज्यावेळी संतांचा अवतार होतो, ज्यावेळी भगवंतांचा अवतार होतो, त्यावेळी ज्ञानाची रचना पहा. आपल्याला ब्रह्मज्ञान, गुह्य ज्ञान समजून घेण्यासाठी त्या शास्त्रांचा, त्या ज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, गुरु करावा लागतो. आणि मग गुरुच्या मुखातून गुह्य ज्ञान माणसाला मिळतं. परंतु जयदेव स्वामींच्या बद्दल असं नाही झालं. ज्यावेळी जन्म झाला का त्यावेळीच स्वतः ज्ञानवंतच जन्माला आले आणि शास्त्राचं अध्ययन न करताच ज्ञान त्यांना प्राप्त झालं. दिवसेंदिवस जयदेव स्वामी मोठे होत आहेत. त्यांचं मौजी बंधन झालं. हळूहळू दिवसेंदिवस
जयदेव स्वामी मोठे होत आहेत आणि मग पहा त्यांचं चरित्र कसं कसं होत आहे. जयदेव स्वामींनी भगवंताची ज्यावेळी अनुग्रह भगवंताचा झाला आणि भगवंताच्या अनुग्रहानंतर ग्रंथ रचना सुरू केली. जयदेव स्वामींनी ग्रंथ रचला. त्या ग्रंथाचं नाव आहे गीत गोविंद. गीत गोविंद ग्रंथाची रचना केली. पद्मपुराणाचा जो इतिहास आहे, पद्मपुराणामध्ये ज्या कृष्ण लीलांचं वर्णन केलेलं आहे, भगवंतांनी गोकुळामध्ये, भगवंतांनी मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन पद्मपुराणामध्ये आहे. त्या सर्वच्या सर्व लीला जयदेव स्वामींनी या गीत गोविंद ग्रंथामध्ये लिहिल्या. आणि मग ज्यावेळी भगवंताच्या लीलाचा ग्रंथ निर्माण होतो त्यावेळी मग त्याला घरोघरी पोहोचायला वेळ किती लागतो. ज्यावेळी हा ग्रंथ पूर्ण झाला आणि जयदेव स्वामींनी तो ग्रंथ सर्व जनांमध्ये आणला त्यावेळी सगळेच्या सगळे त्या ग्रंथाची पूजा करू लागले. ज्या ग्रंथामध्ये भक्तिरस आहे, ज्या ग्रंथामध्ये भगवंताच्या नामाची गोडी पुरून भरलेली आहे, अशा ग्रंथाचं ज्यावेळी सगळ्या जनांनी अभ्यास केला, सगळ्या मंडळींनी अभ्यास केला, त्यावेळी सगळ्यांना आनंद झाला आणि सगळेजण घरोघरी त्या ग्रंथाची पूजा करू लागले. कथा पहा. आणि मग ज्यावेळी एखाद्याचा सन्मान केला जातो, एखाद्याचं गुणवर्णन केलं जातं, त्यावेळी मग त्याच्यावरती बाकी जण कसे बघतात बघा. प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी असते. काही जणांना आता एखाद्याने चांगलं कार्य केलं, काही जणांना आनंद होतो आणि काही जणांना त्या कार्याविषयी ईर्ष्या वाटू लागते उगच. आणि मग जयदेव स्वामींनी ज्यावेळी गीत गोविंद ग्रंथ रचला, सगळेजण त्या ग्रंथाची वाहवा करू लागले. सगळ्या जणांनी तो ग्रंथ आपल्या अध्ययनासाठी ठेवला. ज्या ग्रंथामध्ये भगवंताच्या लीला आहे तो ग्रंथ अध्ययनासाठी ठेवला. घरोघरी त्याला पूजू लागले. त्यावेळी त्याच जगन्नाथामध्ये एक राजा आहे. त्या राजाचं नाव आहे सात्विक. सात्विक राजाला नवल वाटलं, जयदेव स्वामींनी गीत गोविंद लिहिलेलं आहे, आपणही त्यांच्यासारखाच ग्रंथ करावा. आणि मग लोक सुद्धा जसं जयदेव स्वामींचा ग्रंथ अभ्यास करत आहेत तसं आपल्या ग्रंथाचा अभ्यास करतील आणि मग आपल्याला सुद्धा सन्मान, मान सन्मान मिळेल. मग सात्विक राजाने ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्या ग्रंथामध्ये ज्या प्रकारे जयदेव स्वामींनी ज्या भगवंताच्या लीलांचं वर्णन केलं तशाच प्रकारचा एक ग्रंथ राजाने लिहून पूर्ण केला. आणि मग राजा आहे, राजा असल्यावर काय, राजाचा आदेश, राजा बोले आणि दळ हाले. राजाचा आदेश झाल्याबरोबर सगळ्या जणांनी सगळ्या नगरामध्ये तो ग्रंथ घरोघरी पोहोचवला. राजा सांगत आहे, तुम्ही आता काय करा. सगळ्या नगरवासियांना सांगितलं, ज्याप्रमाणे तुम्ही जयदेव स्वामीच्या गीत गोविंद ग्रंथाचं पारायण करता त्याचप्रमाणे ह्या सुद्धा ग्रंथाचं पारायण करा. आणि असं झाल्यानंतर जे गावातली जी मंडळी होते त्या मंडळींनी राजाला सांगितलं, राजा असं कसं होईल, जी खरी विद्या आहे ना त्या विद्येला घ्या म्हणण्याची गरज नाही. विद्या, हरिकीर्तन, गुरुमंत्र, ब्रह्मज्ञान, पुष्पहार आणि महारत्न हे जर घ्या म्हटलं का ह्यांचं मोल कमी होतं. आणि राजा यांची साम्यता कशी काय येईल. तुम्ही म्हणता की माझ्या ग्रंथाचं पारायण करा. राजा ह्या ग्रंथाची आणि गीत गोविंदाची नाही बरोबरी लागणार आहे. त्यावेळी गावातली जी मंडळी होती, ब्राह्मण मंडळी एकत्र आली आणि राजाला सांगितलं. राजे म्हणले, एवढं तुम्ही घरोघरी ग्रंथ पाठवून देताय की माझ्या ग्रंथाचा पाठ करा, माझ्या ग्रंथाचा पाठ करा. हातच्या कंकणाला आरसा कशाला. तुमचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आणि जयदेव स्वामींनी लिहिलेला गीत गोविंद दोन्ही ग्रंथ आपण काय करूया, जगन्नाथाच्या चरणावरती ठेवूया
भगवंताला जो ग्रंथ आवडेल तो ग्रंथ भगवंत आपल्या जवळ ठेवून घेईल, आणि जो ग्रंथ भगवंताला नको आहे तो ग्रंथ फेकून देईल. आणि मग ज्यावेळी गावातली सगळी मंडळी एकत्र आली त्यावेळी जयदेव स्वामींनी लिहिलेला गीत गोविंद ग्रंथ घेतला, आणि गीत गोविंद ग्रंथ आणि सात्विक राजांनी लिहिलेला ग्रंथ, ते दोन्हीच्या दोन्ही ग्रंथ जगन्नाथाच्या चरणी गावकऱ्यांनी अर्पण केले. आणि त्या रात्री मंदिराचे दरवाजे बंद केले. म्हणले पाहूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंताला कोणता ग्रंथ आवडतो आणि भगवंत कोणाचा ग्रंथ आपल्या जवळ ठेवून घेतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी ज्यावेळी काकड आरती होते, काकड आरतीच्या वेळी भगवंताचं द्वार उघडलं गेलं आणि सगळ्या मंडळींची उत्सुकता, आता भगवंत कोणता ग्रंथ आपल्या जवळ ठेवून घेईल, भगवंताला कोणता ग्रंथ आवडेल. दोन्ही ग्रंथामध्ये भगवंताच्या लीलांचंच वर्णन केलेलं आहे, परंतु एक जो ग्रंथ निर्माण केलेला होता तो ग्रंथ ईर्ष्येपोटी निर्माण केलेला होता. की म्हणले जयदेवांनी लिहिलेला आहे तर मी का लिहू नये, माझ्या ग्रंथाचं लोक पाठ करत नाहीत. एक ग्रंथ लिहिलेला होता ईर्ष्येपोटी, आणि एका ग्रंथामध्ये प्रेमरस होता, भक्तिरस होता. मनाभावाने भगवंताची स्फूर्ती झाल्यानंतर भगवंताच्या आज्ञेनेच लिहिलेला गेलेला ग्रंथ. प्रत्यक्षात श्री व्यासांचा अवतार असलेले जयदेव स्वामी भगवंताच्या लीलाचं वर्णन पद्मपुराणामधून घेऊन त्यांनी केलं आणि ग्रंथ पूर्ण केला. आणि मग गावकऱ्यामध्ये ज्यावेळी उत्सुकता निर्माण झाली की आता काय होतं, भगवंत कोणाचा ग्रंथ आपल्या जवळ ठेवतात आणि कोणाचा ग्रंथ बाहेर येतो. आणि त्यावेळी ज्यावेळी काकड आरतीसाठी द्वार उघडलं गेलं त्यावेळी द्वार उघडल्या बरोबर जो गीत गोविंद ग्रंथ आहे जयदेव स्वामींचा तो भगवंतांनी आपल्या जवळ ठेवून घेतलेला होता, आणि जो सात्विक राजांनी ग्रंथ लिहिलेला होता तो ग्रंथ भगवंतांनी दूर केलेला होता. आणि मग गावातली जी मंडळी होती ती राजाला सांगू लागली, बघा म्हणले राजा, जे खरं आहे ते खरंच असतं. आणि म्हणले दूध आणि पाण्याचा हा खेळ आता संपलेला आहे. म्हणले दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालेलं आहे, आता अजून काय पाहिजे. हा जो जयदेव स्वामींचा ग्रंथ होता तो भगवंतांनी जगन्नाथांनी आपल्या जवळ ठेवून घेतलेला आहे आणि तुमचा ग्रंथ दूर लोटलेला आहे. बघा म्हणले राजा, बाभूळ चंदन याच्यामध्ये साम्यता येईल का. मैलागिरी जो आहे मैलागिरी आहे, मैलागिरीमध्ये आणि हिंगणामध्ये साम्यता कशी येईल. सज्जन दुर्जन, कपटी आहे भाविक आहे, यांच्यामध्ये साम्यता येईल का. एकीकडे इंद्र आहे आणि एकीकडे रंक आहे, यांच्यामध्ये साम्यता येईल का राजा. आणि असं झाल्यावर राजाला अतिशय वाईट वाटलं. राजाच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले आणि राजा भगवंताजवळ आला आणि देवाजवळ येऊन राजा म्हणतो कसा, भगवंता हा आहे तुझा न्याय. देवा, या घटाघटामध्ये सूर्य, त्या सूर्याचं प्रतिबिंब सारखं दिसतं. असाच आहे का भगवंता तुझा न्याय. एकाचा ग्रंथ जवळ ठेवून घ्यायचा आणि एकाचा ग्रंथ दूर लुटून द्यायचा. भगवंता, तुझ्या दृष्टीमध्ये भेद नाही असं म्हणतात. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असलेला भगवंत, तुझ्यामध्ये भेदभाव. भगवंता, मला वाटलं नव्हतं तुझ्याकडचा असा न्याय असेल. ज्यावेळी गाय पाणी प्यायला येते त्यावेळी पाण्याचा गुण कसा आहे, पाणी तो गाय जरी आला तरी आपला गुण तसाच ठेवतो. आणि वाघ पाणी प्यायला आला म्हणून पाणी आपला गुण बदलत नाही. झाडाची सावली आहे भगवंता, त्या सावलीखाली सज्जनी येऊन बसला काय आणि दुर्जनी येऊन बसला काय. त्या सावलीची शीतलता समान असायला पाहिजे होती. भगवंता, परिपूर्ण असा अवतार असलेला तुला म्हणतात देवा, परंतु तू भिन्नता दाखवलीस. हा तुझा न्याय मला योग्य नाही वाटला भगवंता. माझ्या मनाला अतिशय वाईट वाटलेलं आहे. बस झालं भगवंत, एवढ्या जनामध्ये माझा अपमान झाला. आणि जर तुला माझ्या हाताने लिहिलेल्या लीला जर तुला मान्यच नसेल भगवंता तर काही हरकत नाही.
मी माझा प्राण या ठिकाणी त्यागतो असं म्हणून ज्यावेळी राजा आपला प्राण देण्यासाठी सज्ज झाला, त्यावेळी भगवंतांनी स्वतः प्रगट होऊन जो राजाचा ग्रंथ होता त्या राजाच्या ग्रंथातले 24 श्लोक गीत गोविंदामध्ये समाविष्ट केले राजाने, भगवंतांनी. आणि मग राजाला आनंद वाटला. म्हणले काही का असे ना, भगवंताला आपण जे गारहाण मांडलं होतं ते भगवंतांनी ऐकलं. आणि मग नगरीमध्ये गीत गोविंदाच्या त्या ग्रंथाच्या पारायणा बरोबरच राजांनी जी लिहिलेला ग्रंथ होता त्या ग्रंथातल्या 24 श्लोकांचं सुद्धा पारायण होऊ लागलं. जयदेव स्वामींचं जे चरित्र आहे का, अतिशय दिव्य लीलांनी परिपूर्ण असलेलं चरित्र आहे. जयदेव स्वामींच्या आयुष्यामधला प्रसंग आहे का, जगन्नाथ क्षेत्रामध्ये येऊन जयदेव स्वामी वस्तीला येऊन राहिले. त्याच क्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये राहिले. भगवंताचं नाम स्मरण करायचं. दिनी रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे. आणि संताचं कार्य काय असतं, रात्रंदिवस भगवंताचं नाम स्मरण करायचा, भगवंताच्या नामाचा नाम जप रात्रंदिवस करायचा. हेच एका संताचं या ठिकाणी ध्यास आहे. आणि मग त्याच जगन्नाथामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी सुंदर कन्या रत्न झालं. आणि ज्यावेळी ती कन्या जन्मली त्यावेळी संपूर्ण परिपूर्ण गुणांनी युक्त असलेली, दिसायला सुंदर, रूपवान आणि लावण्यवती कन्या जन्मल्याबरोबर त्या ब्राह्मण दाम्पत्यांनी त्या कन्येचं मनोभावे पालन पोषण केलं. आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला, एवढी सुंदर कन्या आहे, एवढी गुणवान कन्या आहे, कोणाला अर्पण करावे. आणि मग त्या ब्राह्मणाने स्वतःच्या मनाच्या ठिकाणी निश्चय केला की ही जी गुणवान कन्या आहे ही भगवंताला अर्पण करायची. दिवसेंदिवस कन्या मोठी होऊ लागली. आणि ज्यावेळी कन्या उपवर झाली त्यावेळी दूर दूर वरून त्या कन्येसाठी स्थळ येऊ लागले. महाराज, तुमची कन्या दिसायला खूप सुंदर आहे हो, सुलक्षण कन्या आहे, आणि आमच्या घराण्यामध्ये तुमची कन्या देता का, तुमच्या कन्येचं कन्यादान आमच्या घरी करता का. दूर दूर वरून स्थळ येऊ लागले. त्यावेळी तो ब्राह्मण सगळ्या जणांना सांगायचा, ही जी कन्या आहे ही कन्या मी भगवंताला अर्पण केलेली आहे. आणि मग या कन्येचा मी विवाह करणार नाही, भगवंताला अर्पण केली ना, कृष्ण अर्पण. असे दिवसामागे काही दिवस गेले. काही दिवसानंतर एके दिवशी रात्री तो ब्राह्मण झोपला असताना त्याला एक स्वप्न पडलं. पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये भगवंतांनी दृष्टांत दिला. भगवंतांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, म्हणजे ब्राह्मणा, सगळ्या या अवतार कार्य पूर्ण करून या कलियुगामध्ये मी बौद्ध अवतार घेऊन निवांत राहिलेलो आहे. आणि तू काय कर, जयदेव स्वामी जे आहेत, जयदेव स्वामी माझाच अंश आहे, जयदेव स्वामी सोबत आपल्या कन्येचा विवाह लावून दे. मग त्या कन्येचा विवाह माझ्या सोबतच झाला आणि मलाच तू कन्या दान दिल्यासारखंच आहे, कारण माझाच तो अंश आहे. असा ज्यावेळी दृष्टांत त्या ब्राह्मणाला झाला त्यावेळी तो झोपेतून जागे झाला. आणि भगवंतांनी आपल्या प्रत्यक्षात स्वप्नामध्ये आपल्याला येऊन सांगितलेलं आहे. भगवंताची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी दुसऱ्याच दिवशी लगेचच शुभ कार्यासाठी उशीर कशाला जयदेव स्वामींच्या घरी गेले. आणि यथोपचाराने ज्या रीतिरिवाज आहेत त्या रीतिरिवाजाप्रमाणे जयदेव स्वामींच्या घरी गेले आणि सांगितलं, महाराज, माझी कन्या उपवर झालेली आहे आणि माझी कन्या आपणास अर्पण करायची आहे, भगवंताची मला आज्ञा झालेली आहे.
आणि त्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला कन्यादान करणार आहे असं म्हणून स्वतः गेले. ज्यावेळी जयदेव स्वामींची आणि पद्मावतीची पत्रिका जुळवली, 36च्या 36 गुण जुळले. आजकाल पती पत्नीचे एक गुण जुळत नाहीत. एकाला हे आवडते तर दुसऱ्याला ती आवडणार, एकाची ह्याच्यात रुची आहे तर एकाची त्याच्यात रुची आहे, एक गुण धड जुळत नाही. आणि मग जयदेव स्वामींची आणि पद्मावतीची पत्रिका जुळवली, 36च्या 36 गुण जुळाले. हो, काय पाहायचे दादा, भगवंतांनी स्वतः आदेश दिलेला होता. आणि मग यथोपचाराने विवाहाची तयारी सुरू झाली. जयदेव स्वामींच्या घरी सुद्धा विवाहाची तयारी सुरू झाली. इकडे पद्मावतीच्या घरी विवाह मुहूर्त ठरला आणि विवाह मुहूर्त ठरल्याप्रमाणे विवाहाचा दिवस तो जवळ आला. आणि मग लग्न मंडपामध्ये जयदेव स्वामी आणि पद्मावती लग्न मंडपामध्ये आले. थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न होत आहे. अगोदरच सुलक्षण अशी पद्मावती सारखी दिसणारी कन्या, म्हणून तर तिचं नाव पद्मावती ठेवलं होतं. आणि त्यातून भगवंतांनी दृष्टांत देऊन सांगितला होता स्वप्नामध्ये की सालंकृत विवाह कर, सुवर्ण अलंकारांनी युक्त असं दान करून पद्मावतीचा विवाह. अगोदरच सुंदर दिसणारी पद्मावती आणि त्यामध्ये तिला एवढे अलंकार दागदागिने घातले. आणि ज्यावेळी पद्मावती लग्न मंडपामध्ये आली ना, त्यावेळी सगळ्यांच्या नजरा पद्मावतीवरती खेळू लागल्या. आणि पद्मावती लग्न मंडपामध्ये आली आणि मग विवाहाला सुरुवात झाली. ब्राह्मण मंडळींनी या ठिकाणी मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात केली. आणि मग पद्मावतीचा आणि जयदेव स्वामींचा विवाह सोहळा सुरू आहे. आणि लग्न मंडपामध्ये मंगलाष्टिकेला सुरुवात झाली. कशा? स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेवरं. गोड मंगलाष्टिका सुरू आहे. कुर्यात सदा शुभमंगल सावधान, तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव. सगळ्या या ठिकाणी मंत्राक्षता दोन्ही वधूवरावरती टाकल्या. आणि पद्मावतीचा आणि जयदेव स्वामींचा थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. त्या विवाह सोहळ्याला सगळीच्या सगळी मंडळी उपस्थित होती. दोघांचा संसार आनंदामध्ये सुरू आहे. एखाद्या स्त्रीला सात्विक भगवंताचं नामस्मरण करणारा आणि गोड बोलणारा पती मिळाला, त्यापेक्षा अजून तिच्या संसारामध्ये काय सुख तिला पाहिजे. पद्मावती अगदी आनंदामध्ये. आता हे दोघं हे जगन्नाथ क्षेत्राचे या ठिकाणी निवासीच झाले, जगन्नाथामध्येच राहू लागले. आता दिवसेंदिवस लग्नाला काही दिवस गेले. जयदेव स्वामींचं चरित्र पुढे विस्तारात्मक कसं होत आहे पहा. लग्नाला काही दिवस झाले आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये जयदेव स्वामी नामस्मरणामध्ये राहत आहेत. साधू कसे असतात, संत कसे असतात, या संसारामध्ये जरी त्यांना अडकवायचा प्रयत्न केला का तर संसाराच्या बंधनामध्ये ते अडकत नाही. कसं? ग्रंथकर्त्यांनी उपमा देऊन सांगितली, ज्याप्रमाणे कमळाचं पान
पाण्यामध्ये राहून अलिप्त कसं असतं. कमळाच्या पानाला किती पाण्यामध्ये बुडवून काढावं, पाणी त्याला असं लिप्त करू शकत नाही. पाण्यापासून अलिप्त असणार ते कमळाचं पान. त्याप्रमाणे जयदेव स्वामींना संसारामध्ये सुद्धा टाकले, संसारामध्ये सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केले. परंतु खरे संत तेच आहे जे संसारामध्ये अलिप्त न होता खरा काय आहे, एकमेव भगवंत आहे. तेच भगवंत सर्वात्मक रूपाने नटलेला आणि त्याच भगवंताच्या सेवेमध्ये रत होऊन 84 लक्ष योनीनंतर जो हा मनुष्य जन्म मिळाला, त्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं, हेच संताचं लक्षण आहे. आणि मग संसारामध्ये अडकून सुद्धा जयदेव स्वामी त्या संसारामध्ये अडकले नाहीत आणि कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त आहेत. आता भगवंताचं नामस्मरण करायचे, कथा कीर्तन करायचे. आणि मग एके दिवशी एका सावकाराला अनुग्रहच घ्यावा वाटला आणि म्हणले, मनामध्ये त्याच्या निश्चय झाला, मनाने त्याच्या प्रेरणा निर्माण झाली की आपण जयदेव स्वामींना घरी कीर्तनासाठी घेऊन जाऊ. मनामध्ये त्याचा भाव उत्पन्न झाला आणि मग त्या सावकाराने जयदेव स्वामींना यथोपचारे म्हणले, महाराज काही जरी झालं तरी तुम्ही माझ्या इथं कीर्तनाला यावंच लागेल. मनोभावे ज्यावेळी स्वामींनी, जयदेव स्वामींनी त्या सावकाराचा भाव पाहिला त्यावेळी म्हणले, ठीक आहे, म्हणले भगवंताच्या लीलाचं वर्णन करायचं आहे, भगवंताच्या लीलांचं तर वर्णन करायचं, मी येतो म्हणले, काही हरकत नाही. कीर्तनासाठी जयदेव स्वामी गेले. आता भगवंताच्या नामस्मरणामध्ये आनंद घेणारे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममान होणारे, त्यांना कसं आहे, तुमचे येर वित्त धन ते मृतिके समान. जे धन आहे, वैभव आहे, ते सगळं माती समान आहे. आणि मग या धनासाठी नाही कीर्तन, जयदेव स्वामींचं कीर्तन की भगवंताच्या नामाचा महिमा वाढवायचा. त्या सावकाराच्या घरी गेले, भगवंताचं नामस्मरणाचं या ठिकाणी कथा कीर्तन झाले. 1 महिनाभर त्या गावामध्ये जयदेव स्वामी राहिले. 1 महिना रात्रंदिवस भगवंताचं या ठिकाणी नामस्मरण सुरू आहे. आणि तिथले जे गावकरी आहेत, सगळ्या गावकऱ्यांना भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत करून टाकले. सगळ्यांना नामस्मरणाची गोडी दिली. भगवंताच्या नामाचं जे नाम अमृत आहे, सगळ्या गावकऱ्यांना, सावकाराला आनंद झाला. आणि ज्यावेळी जयदेव स्वामी आता निघाले, म्हणले, चला म्हणले, आता आज्ञा द्या, आता आम्हाला, आम्ही निघतो म्हणले, आता आम्ही प्रपंचामध्ये अडकलो आहोत, जास्त दिवस आम्हाला इथंही राहता येणार नाही, आम्हाला आज्ञा द्या, असं म्हणून जयदेव स्वामी निघाले. त्यावेळी मग सावकारांनी जयदेव स्वामींना विचारलं, महाराज आता दक्षिणा मी तुम्हाला काय देऊ. त्यावेळी जयदेव स्वामींनी सांगितलं, तुमचं धन दौलत पैसा सोनं नाणं मला काही नको, भगवंताचं नामस्मरण याच्यामध्येच मी समाधानी आहे. आणि भगवंतांनी जे काही मला दिलेलं आहे ना, त्याच्यामध्येच मी सुखी समाधानी आहे. आणि दुसऱ्या वैभवाची मला अजिबात अपेक्षा नाही. आशा समोर दुःखांचं कारण आहे आणि त्या आशा कधीच आम्ही त्यागलेल्या आहेत. तुमचं काही धन आम्हाला नका. सावकार हुशार होता. 1 महिना महाराजांनी कीर्तन केलेलं आहे, काही ना काही गुरुदक्षिणा द्यावी लागते, असं म्हणून सावकारांनी काय केलं, 2 सेवकांना बोलवून घेतले. आणि सेवकांना बोलवून घेऊन सावकार त्या सेवकांना सांगतो, म्हणले, तुमच्याकडं एक महत्वाचं कार्य मी सोपवत आहे, लक्षामध्ये घ्या. जयदेव स्वामींना तर धन दिलं तर ते स्वीकारायचे नाही. तुम्ही काय करा, हे धन, हे द्रव्य सगळंच्या सगळं त्यांच्या रथामध्ये ठेवा आणि रथामध्ये ठेवून वर एक कपडा झापा आणि त्याच्यावरती स्वामींना बसवा
आणि मग हे जे गुप्त दान जे दिलेलं आहे, ती जी गुरुपत्नी आहे, जी गुरुमाता आहे, गुरुमातेजवळ द्या, माझा निरोप सांगा आणि हे धन मातेजवळ आपण अर्पण करा. सेवकांना आज्ञा दिली. सेवकांनी आता आपल्या मालकाचे आज्ञेकरी सेवकांनी म्हणले, ठीक आहे महाराज, आपण जसं सांगितलं आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही आपण सांगितलेलं कार्य आम्ही चोखपणे पार पाडू. ठरल्याप्रमाणे त्या रथामध्ये सगळं धन भरण्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य आहेत, सोनं, नाणं आणि वेगवेगळ्या रत्नांनी तो रथ भरला. आणि त्या रथावरती एक कपडा अंथरून त्याच्यावरती आसन घालून मग जयदेव स्वामींना त्या रथावरती बसले. जयदेव स्वामींची बोलवण केली. रामकृष्ण हरी म्हणले, स्वामी आपण मला अनुग्रह दिला, आपल्या कृपेची दृष्टी माझ्यावरती असंच राहू द्या. आणि जयदेव स्वामींनी प्रणाम केला. रामकृष्ण हरी म्हणले, रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद म्हणत त्या सावकाराचा निरोप घेतला. शास्त्रांनी सांगितलेले आहेत. शास्त्रांनी आता बघा एक मर्म सांगितलेला आहे. अतिसुंदरता, अतिधन आणि अतिज्ञान हे घातक गोष्टी आहेत. ह्या गोष्टींपासून माणसानं सावध राहिलं पाहिजे. आणि मग सावकाराने जयदेव स्वामींना धन अर्पण केलेलं आहे, गुप्त धन दिलेलं आहे. ही वार्ता चोरापर्यंत पोहोचली. आणि ज्यावेळी चोरांना कळलं की म्हणले जयदेव स्वामींना सावकारांना गुप्त धन दिलेलं आहे आणि तो रथ ते घेऊन आता जगन्नाथपुरीच्या क्षेत्राकडे जात आहे, त्या चोरांना वार्ता कळाल्या बरोबर राजाचे सेवक, सावकाराचे सेवकांनी एक रथ हाकायला एक जयदेव स्वामींच्या बरोबर निघालेले आहेत. आणि एका घनदाट अशा अरण्यामध्ये तो रथ आला. त्यावेळी त्या रथामधले जे सेवक होते त्या सेवकांनी सांगितलं, महाराज म्हणले जयदेव स्वामी आणि माझं घरी एक अत्यंत महत्वाचं कार्य माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि ते कार्य करण्यासाठी महाराज मला जावंच लागणार आहे. आणि आपण काय करा, मला आज्ञा द्या, मला जाऊ द्या म्हणले. आता मग एका संताचं हृदय आहे. संताचं हृदय कसं पहा की म्हटले दास, दासी, दारा, वृक्ष, पशु, कीटक म्हणले हे दुसऱ्यांच्या स्वाधीन असलेले हे गोष्टी आहेत म्हणले, दुसऱ्यांची सत्ता असलेले या गोष्टी आहेत म्हणले. आणि मग जयदेव स्वामींना दया आली. म्हणले याच्या कार्यासाठी याला पाठवून द्यावं, ह्याला महत्वाचं काम आलेलं आहे ना, पाठवून द्यावं. आणि मग दोघांनाही सांगितलं. म्हणले ठीक आहे म्हणले, इथपर्यंत आपण आला, ठीक आहे, आता मी रथ हाकून मी माझ्या ह्याच्यापर्यंत पोहोचतो. आणि भयंकर अशा घनदाट जंगलामध्ये जयदेव स्वामी एकटच रथ हाकत आहेत. आणि काही अंतर जयदेव स्वामींनी पार केला तितक्यात आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास त्यांना होऊ लागला. आणि अचानक ते जे दोन चोर होते का, ते चोर जयदेव स्वामींच्या रथासमोर येऊन थांबले. जे ज्ञानवंत आहेत का, ज्ञानवंतांना दुष्ट, दुर्जन, कुटील आणि चोर यांची लवकरात लवकर पारख होते. ज्यावेळी जयदेव स्वामींना कळालं हे कोणीतरी चोर आहेत आणि ते चोर जवळ आल्याबरोबर जयदेव स्वामींनी म्हटलं, काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळी चोरांनी सांगितलं की त्या सावकाराने तुम्हाला गुप्त दान दिलेलं आहे आणि ते दान तुमच्या या रथामध्ये आहे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला काही नको. त्यावेळी जयदेव स्वामींनी त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि मग अतिद्रव्य
हे अनर्थाचं कारण आहे आणि द्रव्य हे प्राणघातक आहे. त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे मला हे माहीतच नाही, म्हणले माझ्या रथामध्ये द्रव्य आहे. तुम्हाला द्रव्यच पाहिजे का? तुम्हाला रथच पाहिजे का? हे घ्या रथ. ह्या रथावरून जयदेव स्वामी उतरले आणि पुढे आपल्या गावाच्या दिशेने जाऊ लागले. मग या चोरांनी रथ फिरवला आणि त्यांच्या ठिकाणी घेऊन जाऊ लागला. त्याच्यामधल्या 2 चोरापैकी एक लय हुशार होता. त्या चोरानं सांगितलं, अरे म्हणले जयदेव स्वामीला तर आपण पाठवला, म्हणले पुढे जाऊन हे राजाला जाऊन सांगल, म्हणले की सावकाराला जाऊन सांगल की तुम्ही जे दिलेलं धन होतं ते धन या चोरांनी घेतले आणि आपल्या दोघांचा सुद्धा चेहरा त्यांनी बघितलेला आहे आणि आपण काय करावं, म्हणले जयदेव स्वामींचा घातच करावं, म्हणले त्यांना पार जीवांशी आपण मारून टाकावं. एका चोरानं म्हणले, मारनेर म्हणला देवाचं कीर्तन करणार आहे, म्हणलं संत आहे, म्हणलं संताला मारल्यावर किती पाप लागल, म्हणलं आपण काय करावं, म्हणला ह्याचे हात पाय तोडावं, म्हणला खोल हिरी ढकलून देऊ, म्हणला ह्याला कोण येणार आहे बघाय, म्हणला इथे असल्या जंगलामध्ये. आणि दोघांनीही त्यांच्या ठिकाणाकडे नेत असलेला रथ वळवला आणि जयदेव स्वामीच्या मार्गाने जात होते. त्या ठिकाणी आले, जयदेव स्वामींना पकडलं आणि त्या निर्दयी चोरांनी जयदेव स्वामींचे हात आणि पाय शिरच्छेद केला, हात आणि पाय तोडून टाकले. जयदेव स्वामींचे हात पाय तोडले. किती वेदना झाल्या असतील त्यांच्या देहाला. पहा, ज्यावेळी एखादा मनुष्याच्या शरीराला काटा टोचतो का, त्या काट्याच्या वेदना आपल्या शरीराला सहन होत नाही आणि मग हातपाय तोडल्यानंतर काय म्हणाला असेल हो जीव. परंतु संताचा भाव कसा आहे पहा. हातपाय तोडून टाकले आणि खोल एका विहिरीमध्ये जयदेव स्वामींना ढकलून दिले. खाली त्या विहिरीमध्ये पडले आणि दिवस होता तोपर्यंत काही वाटलं नाही आणि अंधारी अशी किर्र रात्र झाली आणि त्या भयान अशा अंधाऱ्या रात्री रातकिड्यांचा किर 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 करणारा आवाज जयदेव स्वामींच्या कानावरती पडू लागला. भयंकर असणारी अंधारी रात्र, हिंस्र प्राण्यांनी भरलेले ते जंगल आणि खोल अशा विहिरीमध्ये पडलेले जयदेव स्वामी. त्या ठिकाणी आपल्यासारखं जर कोणी असतं तर जीव सोडून दिलं असतं. परंतु संत कसं, ज्यांनी भगवंताला संपूर्ण आपला देह अर्पण केला का, त्यांचे विचार पहा. जयदेव स्वामी बघा काय मनाच्या ठिकाणी विचार करतात. बरं झालं म्हटलं, हा जो देह आहे का, हा वासनामय देह आहे. काम, क्रोध, मद, मत्स्य, दंभ, अहंकार, निद्रा, आलस, कांती या सगळ्या गुणांनी आणि दुष्कृत्यांनी भरलेला हा देह आहे. 3 तापांनी भरलेला हा देह आहे. कायेनं, वाचेनं, मनानं आणि जे दैविक आणि भौतिक हे जे त्रिताप आहे, या त्रितापांनी युक्त असणारा हा देह आहे. आणि या देहाच्या अधीन असून भगवंताची भक्ती होत नाही. परंतु अलिप्त असणारा कोण आहे? आत्मा आहे. परिपूर्ण असणारा आत्मा तो या देहामध्ये स्थित आहे ना. या शरीराची काही गरज नाही, हात पाय नसले तर नसले. आणि मग जयदेव स्वामींनी संपूर्ण आपलं तन मन भगवंताच्या चरणावरती झोकून दिलं. भगवंताच्या चरणावरती संपूर्ण भाव, भगवंता जे करशील ना देवा तू, आता तुझ्याकडे. अंधारी रात्र आहे ना, रात्र असेल आणि डोळे झाकून भगवंताच्या नामाचा जप करायला सुरुवात केला. राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. जो नामधारक आहे का, जो नामजापक आहे, त्याच्या देहामधून दिव्य प्रकारची
तेज झळकतं. जो नामधारक आहे ना, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं नामस्मरणाचं, त्याच्या साधनेचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती झळकून येतं. आणि मग त्याच भयंकर अशा रात्री, अंधाऱ्या रात्री, क्रौंच राजा शिकारीसाठी निघाला. पहा, असं भक्ताला भगवंत असा अंधाऱ्या रात्रीमध्ये सोडून देईल का? सोबत बाण घेतलेले आहेत आणि हातामध्ये धनुष्य घेऊन घोड्यावरती आरूढ होऊन क्रौंच राजा शिकारीसाठी निघालेला आहे. भयंकर अशा जंगलामध्ये, त्या निर्जन वनामध्ये राजा शिकारीसाठी येऊन पोहोचला. शोक माणसाला कसे असावे? पहा, अगोदरच्या काळी शौर्य का होतं हो? जे राजे महाराजे होते का, त्यांचे शौक असे होते, संध्याकाळच्या टायमाला शिकार करायला जायचं. आणि मग शौर्य कशामध्ये आहे? जे माणसाचं जे भय आहे का, त्या भय संपलं ना एकदा. ज्या गोष्टीपासून माणसाला भीती वाटते, ती गोष्ट जर माणूस जर करत गेला ना, तर एक क्षण असा येतो की तो भय माणसाचं निघून जात. आणि मग माणसाने शौक पाळावेत तर असे, शिकार करावा असं मी म्हणत नाही, परंतु एक शौर्य पहा की निडर गोष्टी. भयंकर अशा अंधाऱ्या रात्री शिकारीसाठी एकटंच निघायचं. त्याच्यामध्ये बघा किती निडरपणा, किती शौर्य, किती प्रताप आहे. आणि त्या भयंकर अशा अंधाऱ्या रात्री शिकारीसाठी निघालेला क्रौंच राजा ज्यावेळी त्या घनदाट जंगलामध्ये येऊन पोहोचला, राजाने भात्यामधून बाण काढला आणि बाण घेऊन आपल्या धनुष्याला राजाने बाण लावला. आणि राजा शिकारीसाठी पाहू लागला, कोणतं हरण दिसतं का, कोणता व्याघ्र दिसतो का. राजा एका झुडपाच्या ठिकाणी आडवं लपून पाहतोय, कोणता प्राणी दिसतो का, कोणता पक्षी दिसतो का. आणि राजाने मन चित्त एकाग्र केलं. राजाला पशु पक्ष्याच्या हालचालीपेक्षा नामस्मरणाचा आवाज येऊ लागला. राजाने लक्ष देऊन ऐकलं, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. आणि राजाला आश्चर्य वाटलं. भयंकर अशा अंधाऱ्या रात्री या भयंकर जंगलामध्ये कोण भर नामस्मरण करत असावं? राजाच्या सर्वांगाला काटा आला, अंगावरती रोमांच उभे राहिले. या भयंकर अशा अंधाऱ्या रात्री कोण नामस्मरण करत असावं? भीती वाटत नसावी का? आणि ज्या ठिकाणाहून नामस्मरणाचा आवाज येत आहे ना, त्या ठिकाणाकडे राजा हळूहळू हळूहळू जाऊ लागला. आणि राजाला त्या विहिरीमधून दिव्य तेज, दिव्य प्रकाश या गगनामध्ये पडलेला राजाला दिसला. आणि हा दिव्य प्रकाश कुठून येत असावा? राजा ज्यावेळी विहिरीजवळ आला, राजानं पाहिलं, खोल असं कोणीतरी खाली पडलेलं आहे आणि राम कृष्ण गोविंदाचा आवाज येत आहे, नामस्मरण करत आहे, कोणीतरी नामधारक आहे. परंतु त्या राजाची हिंमत पहा. भयंकर अशा अंधाऱ्या रात्री त्या विहिरीमध्ये जाण्याचं सामर्थ्य कोण करेल? रात्रीचा प्रसंग आहे, विहिरीमध्ये उतरायला राजाकडे काहीच साधन नाही. आणि मग राजाने मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केला, नामस्मरण करत आहे ना, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणले आता देह जाईल किंवा राहील म्हणले, परंतु या विहिरीमध्ये कोणता तरी संत पडलेला आहे, कोणीतरी या संताला टाकलेला आहे आणि हा संत अडचणीमध्ये आहे. या संताला काढणं आपला धर्म आहे. क्षत्रियाचा धर्म काय? एखादा जीव संकटामध्ये आहे ना, त्याचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि त्या भयंकर अशा अंधाऱ्या रात्री
राजाने पाहिलं आता मदत करायची तर कशी करायची. राजाने आजूबाजूला पाहिलं आणि राजांनी काही वेली तोडल्या. आपल्या जवळ असणारी तलवार उपसली, तलवारीनं वेली तोडल्या आणि वेली एके ठिकाणी जुंपून राजांनी दोर केल्यासारखा करून एका झाडाला बांधून राजा विहिरीमध्ये उतरला. आणि ज्यावेळी जयदेव स्वामी जवळ राजा पोहोचला, दिव्य तेज येत होतं जयदेव स्वामींच्या सर्वांगातून. आणि राजाला ओळखू आलं. राजाने पाहिलं, महाराज कोण आहात आपण? या भयंकर अशा अंधाऱ्या रात्री कोण आपल्याला टाकलं? आणि जयदेव स्वामींच्या हातातून आणि पायातून रक्त येत होतं. राजाला दिसत होतं की ह्या ताज्या जखमा आहेत, ह्या आता कोणीतरी हातपाय तोडून स्वामींना फेकून दिलेला आहे. परंतु संताचं हृदय कसं आहे? जयदेव स्वामी काय म्हणतात? जयदेव स्वामींनी सांगितलं, महाराज कोण आपण? स्वामींनी सांगितलं, राजांनी सांगितलं, मी क्रौंच राजा या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आलो असताना आपल्या नामस्मरणाचा आवाज मी ऐकला आणि आपलं नामस्मरण ऐकून मी आपल्याकडे धावून आलो. आपली अशी अवस्था कोण केली? त्यावेळी जयदेव स्वामींनी सांगितले, नाही म्हणले, लहानपणीपासूनच मी असा आहे, मला हात नाही, पाय नाही, मला काही नाही. त्यावेळी राजाने जयदेव स्वामींना आपल्या पाठीवरती घेऊन आपल्या नगरीमध्ये घेऊन, एवढ्या भयानक अंधाऱ्या रात्री हातपाय तोडून सुद्धा ज्याच्या अंगामधून दिव्य प्रकाश येतो, कोणीतरी दिव्य महात्मा आहे आणि या महात्म्याची आपण सेवा केली पाहिजे. आणि राजा मनोभावान क्रौंच राजा जयदेव स्वामींना आपल्या नगरीमध्ये घेऊन आला. संध्याकाळी सगळ्या राज दरबारामध्ये सभा बोलवली. सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना एकत्र बोलून सांगितलं, म्हणले हे स्वामी आहेत, आपलं जे सोन्याचं जे दिव्य कनक आसन जे होतं का, त्या कनक आसनावरती त्या जयदेव स्वामींना बसवलं आणि सांगितलं सगळ्या सेवेकऱ्यांना आजपासून यांची सेवा करायची. त्यांनाच राज्यगादीवरती बसवलं आणि पत्नीला सांगितलं, हे दिव्य संत आहे आणि यांची आपण सेवा केली पाहिजे. आणि या राजाला ज्यावेळी या स्वामींना राजांनी आपल्या गादीवरती ज्यावेळी बसवलं, त्यांची सेवा अहोरात्र त्यांची सेवा करायला सुरुवात केली. अहोरात्र, रात्रंदिवस नामस्मरण नामस्मरण, मनोभावे त्यांची सेवा, यथोपचार. आणि मग एके दिवशी राजा आपल्या दूतामार्फत निरोप पाठवतो स्वामींकडे, म्हणजे स्वामींकडून दीक्षा घेतलेली होती राजाने. मग राजा आपल्या सैनिकांना सांगतो, जावा म्हणले, मला धार्मिक कार्य करायचं आहे, काय करावं? स्वामींना प्रश्न विचार. त्यावेळी त्या सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारला जयदेव स्वामींना, महाराज राजाला धार्मिक कार्य करायचं आहे, काय करावं? जयदेव स्वामींनी सांगितलं, साधू संतांची सेवा करावी. मग राजा म्हणाला, त्या शिपायामार्फत साधू संतांची सेवा करावी, तर मग साधू संत कुणाला म्हणावं? मग जयदेव स्वामींनी सांगितलं, जो अष्टगंध लावतो किंवा गोपीचंदन लावतो का 12 ठिकाणी, 12 ठिकाणी जो गंध लावतो त्याला साधू म्हणावं. सोपी व्याख्या सांगितली. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याला साधू म्हणावं. आणि मग राजाने जयदेव स्वामींच्या आज्ञेनुसार म्हणले साधू संतांची सेवा करायला सुरुवात केली. आता राजा आहे म्हणल्यावर राजाच्या भांडारामध्ये धनधान्याला कशालाच कमी नव्हते. जयदेव स्वामींनी सांगितलं, साधू संताला बोलवावं, त्यांची जे काही इच्छा आहे, त्यांच्या मनामध्ये धन धान्य वस्त्र सगळं त्यांना जे काही पाहिजे ना, त्यांना सगळंच्या सगळं अर्पण करावं. आणि अशानं काय होईल? पुण्य वाढल. आणि पुण्य वाढल्यानंतर माणसाच्या देहाला मुक्ती लाभल. आणि मग राजाने दान धर्म सुरू केले. साधू संताला बोलवायचे,
आणि साधू संताला बोलवल्यानंतर राजाची कीर्ती देश विदेशापर्यंत पोहोचली की क्रौंच राजा दान धर्म करत आहेत, साधू संताला दान धर्म देत आहेत. आणि मग जो याचक आहे, जो दाता आहे, तो दाता राजाची कीर्ती ऐकून या क्रौंच राजाच्या नगरीमध्ये येऊ लागले. पहा, आणि राजाने हे जे दानसत्र जे सुरू केलं होतं, त्या दानसत्राला दूर दूरचे साधू संत येऊ लागले. आता पहा, आता कथेमध्ये थोडस लक्ष घ्या. आता ही जी चोर आहेत, जयदेव स्वामींचा रथ लुटून हातपाय तोडून त्यांना विहिरीमध्ये टाकले होते, परंतु आता चोरून आणलेले धन आहे, अहो स्वकष्टाने कमवलेली संपत्ती, तिला सुद्धा टिकवायचं खूप अवघड असतं. स्वकष्टाने कमवलेली संपत्ती, कारण लक्ष्मीला हजारो पाय आहेत बरं का, लक्ष्मीला. आणि मग पैसे कमवण्यापेक्षा पैसा टिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि मग हे धन कशाच होतं? चोरी करून आणलेलं धन होतं. किती दिवस टिकणार आहे? हेच लुटायचं, ह्याला मारायचं, आज ह्याच्यात चोरी, उद्या त्याच्यात चोरी, मग ह्यांचा पैसा अडका कुठं वापरणार? ह्यांच्या संसारामध्ये येणार आहे का? नाही येणार. मग ह्या चोरांनी ही जी लुटलेला रथ होता, हे यांचं धन संपलं, कालांतरानं संपलं. आणि मग ह्या चोरांना कळालं, अरे म्हणले क्रौंच नगरीमध्ये जयदेव राजा म्हणजे क्रौंच राजा जो आहे, क्रौंच राजा साधू संताला दान धर्म करत आहे. आपल्या जवळचं धन तर संपलं. आपण काय त्या चोरांनी आयडिया केली. सांगतो तुम्हाला बाईसाहेब, त्या चोरांनी म्हणले राजा कोणाला दान धर्म देऊ लागलाय? साधू संतांना. आपण काय करावं म्हणले? भगवे वस्त्र धारण करावं म्हणले. गंधच लावायची की म्हणले 12 ठिकाणी. 12 कशाला म्हणले? 14 ठिकाणी गंध लावू की म्हणले आपण, 2 ठिकाणी आगावच लावू म्हणले. आणि अजून काय करायचे? 2च होती आता ती हुशार. दुसऱ्यानं म्हणला तुळशीची माळ घालावं लागते रे म्हणला. असं आहे का म्हणला? चल म्हणला, तुळशीच्या 2 माळी आणल्या, भगवे वस्त्र आणले, आणि भगवे वस्त्र परिधान करून मस्त अष्टगंध, गोपीचंदन, सगळेच गंध एका जागी घेऊन सगळे गंध एका जागी घेऊन उगाळले आणि उगाळून मोठा टिकला लावला. बारका नाही बरं का, आता दाखवायचे तर आम्ही साधू आहो म्हणून दाखवायचे. तर इकडं राजाचं म्हणजे जे दान धर्म करण्याचं जे सत्र होतं ते चालू होतं. नवे कॅट आणलेले भगवे वस्त्र होते, उगाळून लावलेला गंध होता, त्याच्यावर वर बुक्का लावले, बुक्का लावून बारकी माळ नाही, टप्पू माळ घातली, असली माळ गळ्यात घातली, म्हणजे असं मधी घातलं तर ते बाहेरून सरळ दिसाव असा रूप घेतली म्हणला. त्या चोरांनी साधूचा वेश धारण केला. आणि मग ग्रंथकर्ते सांगतात की जो खरा साधू आहे का, त्याच्यापेक्षा ज्याला साधूपणाचा आव आणायचा आहे त्याचा मेकअप लई म्हणजे फिनिशिंग त्याची लई टाईट असते. म्हणजे कशी असते म्हणले, एखादा जर खराच साधू संत आहे, एखादा भगवंताचं नामस्मरण करणारा महाराजच आहे, म्हणले कधी त्याने स्त्रीचा शर्ट घातला असेल नसेल, परंतु ज्याला दाखवायचे का म्हणले मी चांगला, मी महाराज आहो, कडक इस्त्री मारून हो. अशा प्रकारे ते बहुरूपी चोर, त्या चोरांनी साधूंचा वेश घेतला आणि त्या क्रौंच राजाच्या नगरीकडे निघाले. आपण त्या ठिकाणी जायचं. आता मागलती होत, धन मागितलं धन, या ठिकाणी दागदागिने मागितले, दागदागिने होते, मोहरा मागितल्या, मोहरा होत्या, वस्त्र, अन्न धान्य, खायला प्यायला काहीच कमी नाही हो. साधू संतासाठी एक सेपरेट रूमच बांधलेली होती तिकडे. म्हणले महलच, आला की संत त्या महलामध्ये घेऊन जायचं, खायला प्यायला, साधू महाराज काय पाहिजेत, वस्त्र काय म्हणाल ती साधू, दान. आणि मग ही डुप्लिकेट साधू आले, मोठा गंध लावून, अष्टगंध लावून. आणि मग त्या ठिकाणी एक प्रथा पडलेली होती
म्हणजे राजाचा असा काही नियम नव्हता की ज्यावेळी साधू संत यायचे त्यावेळी आता राज्यगादीवर राजानं जयदेव स्वामीलाच बसवलेलं होतं. मग अगोदर जयदेव स्वामीच्या दर्शनाला यायचे, जयदेव स्वामीचं दर्शन घ्यायचे आणि मग राजाकडे जायचे. मग त्या ठिकाणी मोठ्या माळा घालून आलेले डुप्लिकेट साधू दोघं बी आली की दोघं आल्या बरोबर जयदेव स्वामीचे हातपाय तोडलेले होते. राजसिंहासनावर जयदेव स्वामी बसलेले आहेत, सगळा राज दरबार भरलेला आहे. आणि मग आली की मस्त पैकी हातामध्ये चिपळ्या घेऊन रामकृष्ण हरी म्हणत 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 आले. आणि बघितल्या बरोबर त्यांच्या अंगाला काटा आला. हरगडे म्हणले लय घोळ झाला गडे म्हणले मनातल्या मनात. आता आपला कार्यक्रम कसा झाला म्हणले, त्या पारध्याने पोपटाला पिंजऱ्यात घेण्यासाठी एक नळिकावर बनलेली राहते आणि पोपट पक्षी काय करते, त्या नळीवर येऊन बसले की ती नळी फिरते आणि मग पक्षी जाळ्यामध्ये अडकत. त्या पक्ष्यासारखी ह्या चोरायची अवस्था होऊन गेली. त्यांना सगळं मागलचं आठवू लागलं, पाठीमागलचं. म्हणले आता आपण ह्याचे हातपाय तोडून ह्याला हिरीत टाकलो होतो, हे काय आपली आता धड ठेवू ना बाबा म्हणले. त्यांची अवस्था कशी झाली, पिठाचा उंडा आहे, पिठाच्या उंड्यामध्ये गळ्यावरती पिठाचा उंडा आणि त्याला पाण्यामध्ये टाकावं आणि त्या उंड्याला पाहून त्या गळा म्हणजे त्या अन्नाला पाहून जसा माशाने वेध घेऊन खावं आणि खाल्या बरोबर तो गळ त्या माशीच्या तोंडामध्ये जसा अडकावा, तसे दोघच्या दोघं अडकले. मनातल्या मनात म्हणले देवा बर केलास म्हणले, आम्हाला इथं आणून अडकवलं असते. आणि दोघांची नजरानजर झाली, त्या चोरायची जयदेव स्वामींची. जयदेव स्वामींना कळालं की म्हणले हीच ती चोर होते आणि ह्याच चोरांनी आपले हातपाय तोडले होते. आणि त्या चोरांना बी कळालं. जयदेव स्वामींनी म्हणले या 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 म्हणले. आणि हातपाय नव्हते जयदेव स्वामींना, सिंहासनावर राजानं बसविला होता. जयदेव स्वामींना उडी मारली, हात नाहीत पाय नाहीत, लोटांगण घातली त्या चोरायच्या भोवती. धन्यवाद म्हणले. शिपायाला बोलवले, म्हणले शिपाई हो या म्हणले, महाराजाला सांगा म्हणले, निरोप सांगा म्हणले, साधू संत दिव्य पुरुष आलेत म्हणले, आपल्या आतापर्यंत जी सेवा केली का म्हणले ती साधू होते म्हणले, परंतु दिव्य साधू नव्हते म्हणले. आता खरं दिव्य साधू आलेत म्हणले आपल्या, आणि खरं यांची सेवा केल्यानं आता धन्य होणार आहेत म्हणले आपल्या. आणि राजाला निरोप पाठवल्या बरोबर शिपाई गेली. महाराज म्हणले जयदेव स्वामींनी तुम्हाला अर्जंट बोलवलेत म्हणले. अर्जंट काम आहे म्हणले तुमच्या. काय म्हणले की दिव्य महापुरुष आलेत म्हणले दोन आपल्या राज दरबारामध्ये आणि त्यांच्या दर्शनासाठी तुम्हाला बोलवलेत. राजा बघायला तर काय जयदेव स्वामी त्यांच्या भोवती गडबडीनं राजा पळतच आले की हो. बघाले तर काय जयदेव स्वामी त्या साधूच्या भोवती लोटांगण घालाले. अरे म्हणले आपल्या नगरीमध्ये आतापर्यंत बक्कळ साधू आले, बक्कळ संत आले, परंतु त्यांच्या भोवती कधी लोटांगण घालाय नाहीत म्हणले. म्हणले हे नंबर 1 चे साधू राहावं लागते, काय तर क्वालिटीच राहावं लागतं. राजाने बघितले मस्तपैकी मोठा लठ चंदनाचा टिक्का लावलाय, त्याच्यावरती बुक्का लावलेला आहे, हातामध्ये चिपळ्या असं सारखं वाजवण्यावरच आहेत. वाटावायला किती भारी साधू आहेत. नवे कॅट वस्त्र आणले होते भगवे. आणि मग तसले साधू आल्यावर राजाने बघितले, म्हणले हा आतापर्यंत ही सेवा म्हणले काय बरोबर झालंय म्हणले, खरे साधू हे आहेत म्हणले. आणि मग राजाला आदेश दिला. जयदेव स्वामींनी सांगितले, म्हणले महाराज आतापर्यंत साधू जणांची सेवा करत असताना तुम्ही काही कमी जास्त केला असाल, परंतु ह्यांना खायला प्यायला काहीच कमी पडू देऊ नका, ह्यांनी मागतील ती ह्यांना द्या. आणि मग राजाला म्हणून आनंद वाटला. म्हणले जयदेव स्वामींनी आपल्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी 2 संतांची निवड करून दिलेली आहे. राजाने सोबतच घेऊन गेले. चला म्हणले काय खाताव काय पिताव. राजा 3 टाइम पंचपक्वान त्यांना देऊ लागला. ह्यांचं कसं खाण्यावर मन हेला वाटू लागलं. त्या बळीच्या बकऱ्यासारखी अवस्था होऊ लागली म्हणले आपली.
त्याला खाऊ पिऊ घालून जसं त्याची बळी दिली जाते का म्हणले, तसा आपला कार्यक्रम होतोय बाबा. आता म्हणला राजा बक्कुळ ह्या जंगलातून जाऊन फळं आणायला आलाय, तिकडून जाऊन फळं. अरे फळं नाही, कंदमुळं आणा. महाराज तुम्हाला काय आवडते? आता आवडते माती. आता त्यांच्या जीवाचं पडलेलं. तुम्हाला सांगतो 1 महिना राज्याच्या इथं राहिले होते. आले होते त्यावेळी काहीतरी ह्यांचं 70-80 किलो वजन होतं. सांगतो तुम्हाला, पार वाळून 40-35 किलोवर वजन आलं. राजाला चिंता वाटू लागली. आणि राजा एके दिवशी जयदेव स्वामीकडे आला. स्वामी म्हणला, वर्म काय ते मला कळायला तयारच नाही बघा. बक्कुळ खाऊ घालायला म्हणला, नाना प्रकारचे पंचपक्वान. बरेक ते खाईच नाही गेलेत म्हणला. साधू मी काय करू म्हणला, त्यांची सेवा करावं म्हणला. बरी सेवाच माझ्या हातून घडना गेली म्हणला. जयदेव स्वामी म्हणले, कस काय? पाय दाबाय मी स्वतः चालाव म्हणला, दाबून बी घेण्या गेलेत म्हणला पाय. नाही 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 म्हणले, नका महाराज म्हणले, पाय बी दाबून घेण्या गेलेत म्हणला. जेवाय वाढलेलं खायना बी गेलेत म्हणला. जेवण खायना गेलेत म्हणून मी गुलाबजामुन बी द्यायला, बालुशाही बी द्यायला, ती बी खायना गेलेत म्हणला. फळे देऊला, फळं बी खायना गेलेत. निराहारी आहेत म्हणले आल्यापासून. आणि मग जयदेव स्वामींनी सांगितलं, हा म्हणलं होतो का नाही म्हणले, ही खरे संत आहेत म्हणले. आणि जे खरे संत असतात अन्न धान्य ह्याच्यावरती काही त्यांचं लक्षच नसतंय म्हणले. केवळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये लक्ष असते म्हणले यांचं. आणि मग राजाने सेवा करायला चालू केली. आणि मग जयदेव स्वामींनी सांगितले, काय पाहिजे त्यांना ते देऊन टाका. 2 महिने 3 महिने ठेवून घेतले. राजाला वाटला अजून जर ह्याला 2 महिने ठेवलो तर ह्याची माती ह्यांची आपल्याला इथंच माती करावं लागते. हे काही खायला पिणं गेले तर बस झाली म्हणले. ह्यांची सेवा आतापर्यंत जेवढी केली तेवढीच ह्यांची सेवा झाली म्हणले. आता ह्यांची बोळवण करावं. आणि मग त्या साधू संताला म्हणले, महाराज खरं म्हणले तुम्ही दिव्य साधू आहोत. भरपूर साधू संतांची मी सेवा केलो म्हणले, परंतु तुमच्यासारखे विरक्त साधू मला भेटले नाहीत बघा म्हणले. आणि मग म्हणले काय पाहिजे तुम्हाला? मग हे 2 चोर होते, ह्यानी 2-3 महिने राहिले होते. बायला म्हणले, जयदेव स्वामींचा राग आता शांत झालाय म्हणले, आता निष्ठून जावं म्हणले आता इथून. आणि मग जयदेव स्वामीकडे राजा आले. आणि महाराज म्हणले, साधू संताला पाठवून देऊ का आता म्हणले. जयदेव स्वामी म्हणले, ठीक आहे म्हणले, ते जर म्हणत असतील की पाठवून द्या तर म्हणले आता पाठवून देऊ. आणि मग त्या चोराकडे आले. साधूच होते सगळं. मग महाराज म्हणले, काय पाहिजे तुम्हाला? मग आता चोर ती चोर, किती मन कसं असते बघा मन. त्यांनी सांगितले, महाराज काय करा म्हणले, 2 मोठे रथ घ्या म्हणले, मोठे. त्या रथामध्ये सोने नाणे द्रव्य हिरे माणिक मोती सगळं भरा म्हणले, आणि आमच्या सोबत द्या म्हणले बांधून. राजाला वाटला बर झालं म्हणले, महाराज तुमचा सेवा करायचा योग आला मला. राजाने आदेश दिला म्हणले, सेवक म्हणले, प्रधानजी म्हणले या म्हणले, 2 मोठे रथ घ्या म्हणले. त्या रथामध्ये वस्त्र, भरजरीचे वस्त्र, दिव्य अलंकार, सोन्याच्या मोहरा सगळं भरा म्हणले. आणि 1 रथ ह्या महाराजाला द्या म्हणले. ही महाराज आहे का म्हणले मोठ्या माळाचा, हा बुक्का लावायचा, ही एका महाराजाला द्या म्हणले, ती एका महाराजाला द्या म्हणले. मग प्रधानजीनं राजाच्या आदेशानुसार 2 रथ तयार केले. 2 रथामध्ये त्या 2 चोरायला म्हणजे साधूंना बशिवलं आणि सेवकांना पाठवले. जावा म्हणले ह्यांना, ह्यांच्या जे कोणी यांचं गाव असेल जिथं थांबायचे म्हणतील तिथं ह्यांना नेऊन सोडा. आणि ठरल्याप्रमाणे यांना नेऊन गेले. मग जे सेवक होते, आता राजाचा ही जी अन्नदानाचा, ही दान धर्माचा ही जी सत्र चालू होता, बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून चालू होता, परंतु एवढी सेवा कोणाची केली नव्हती. त्या सेवकाच्या मनामध्ये प्रश्न राहून आता होतेच की हो माणसाला,
काही एखादी प्रश्न सतावत राहतेच. मग त्या सेवकायला न राहता प्रश्न मनामध्ये राहायच ना गेला त्यांच्या प्रश्न. त्यावेळी त्या सेवकांनी त्या दोन स्वामींना विचारले. स्वामी म्हणले, आतापर्यंत बक्कोळ साधू आले गेले हो म्हणले, राजानं जयदेव स्वामीनं कुणाची एवढी सेवा केली नाहीत म्हणले. आणि म्हणले खरं खरं सांगा म्हणले, आमच्या मनात तुम्ही आल्यापासून आमच्या मनात हे प्रश्न हिवू लागलाय म्हणले की काय तुम्ही सेवा केला आणि काय तुम्ही एवढं पुण्यकर्म केला की तुमच्या महाग एवढे लागले आणि काय एवढी कृपा राजा तुमच्यावरती केलाय. आता चोर होते, हिने एक कहाणी तयार केली. त्याच्यातल्या एकानं म्हणला, मी सांगतो म्हणला, तुमचा जो राजा आहे का म्हणला जयदेव स्वामी, एवढा का प्रसन्न झाला मी सांगतो म्हणला. काय झालं म्हणला, एका नगरीमध्ये आम्ही राजसेवक होतो आणि राजसेवक असताना हे जे जयदेव स्वामी आहे का, ह्याच्या हातून त्या नगरीमध्ये अपराध घडला आणि अपराध घडल्यावर राजाने शिक्षा दिली. म्हणले जावा म्हणले, ह्याला मारून टाका म्हणले, देहदंडाची ह्याला शिक्षा, ह्याला मारून टाका. अशी राजाने शिक्षा ठोठावली म्हणले तुमच्या त्या जयदेव स्वामीला, ज्याचे हातपाय नाहीत का. आणि आम्हाला दिला म्हणले राजाने आदेश, जावा म्हणले माझ्या आदेशाचं पालन करा. आणि राजाची आज्ञा झाल्यामुळं आम्ही या जयदेव स्वामीला घेऊन आलो आणि जयदेव स्वामीला घेऊन येऊन एका जंगलामध्ये आणलो आणि आता जीवांशी कसं मारावं म्हणून हातपाय तोडून टाकून एका विहिरीमध्ये ढकलून दिलो. आणि ते हाय म्हणले हे जयदेव स्वामी, आणि आम्ही ह्याच्यावर एवढा मोठा उपकार केला म्हणले, आणि म्हणून हे ना आम्हाला आता ते उपकाराची परतफेड कशी करावं म्हणजे उपकारातून उत्तीर्ण आता किती दिवस उपकारामध्ये राहावं म्हणून उपकाराची परतफेड म्हणून एवढी आमची सेवा करायला राजाला लावलं. ज्यावेळी त्या दोन चोरांचं वर्तमान या सेवकांना सांगणं चालू होतं, पृथ्वी माता ऐकत होती आणि पृथ्वी मातेला त्या दुष्टांचा अन्याय अत्याचार सहन झाला नाही. ज्या चोरांना जयदेव स्वामींनी उदार अंतकरणाने माफ केलं, साधूंचं हृदय कसं, साधूला थोर का म्हटलेलं आहे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. कारण साधूचं हृदय कसं आहे, दुष्ट दुर्जन सगळ्यांप्रती भाव, जे जे दृष्टी दिशे भूत ते मानी जे भगवंत. ज्या चोरांनी जयदेवांचे हात पाय तोडून टाकले, त्या चोरांना जयदेव स्वामींनी उदार अंतकरणाने माफ केलं. आणि हे दूत ज्यावेळी ती कथा विचारतात, काय तर चोर दुसरीच बनावट कथा सांगतात. पृथ्वी मातेला त्या चोरांचा अत्याचार अन्याय सहन झाला नाही आणि पृथ्वी माता या ठिकाणी दोन भागामध्ये दुभागली आणि दोन्हीच्या दोन्ही रथ खाली पाताळामध्ये गेली. त्या दोन्ही दुष्टांचा वध झाला. सगळेच्या सगळे सैनिक पाठी घोडे घेऊन होते रथाबरोबर, सगळे घाबरले आणि जमिनीमध्ये रथ गेला. आणि काही जण म्हणू लागले, आता राजाला आपण बातमी कशी सांगावी, राजाला बातमी सांगितली तर राजा आपल्यावर रागावणार तर नाही, राजाने आपल्याला शिक्षा दिली तर काय करावी. त्यामध्ये एक दूत हुशार होता, त्यांनी सांगितलं काही जरी झालं राजा आपल्याला मारील किंवा जिवंत सोडेल हा विषय वेगळा राहिला, परंतु जे आहे ते सत्य सांगायचं. आणि म्हणले सत्यासोबत राहावं. आणि झालेला वृत्तांत लगेच्या लगे राजाकडे पळत आले ताबडतोब आणि महाराजांना सांगितलं, महाराज नवल घडलं. आम्ही त्या दोन साधू संतांना घेऊन जात असताना अचानक धरणी मातेचा कंप झाला आणि कंप होऊन त्या दोन्हीच्या दोन्ही रथांना जमिनीमध्ये रथ गेले आणि दोघांचाही वध झाला. त्यावेळी जयदेव स्वामी राजा धावत येऊन जयदेव स्वामींना सगळं वृत्तांत सांगितलं. सगळं वृत्तांत सांगितल्यानंतर जयदेव स्वामींनी जाणून घेतलं. जयदेव स्वामींना वृत्तांत कळाला आणि जयदेव स्वामींना कळालं. आणि जयदेव स्वामी मग भगवंताला म्हणतात, भगवंता हाच आहे का तुझा न्याय, हाच आहे का तुझा नीती भगवंता. गजेंद्राच्या हाकेला धावून आलास भगवंता आणि त्यांच्या संकटाला तू धावून आलास. ते तर तुझे भक्त नव्हते, परंतु
मी त्यांना उदारांतकरणाने माफ केलं होतं. रावण तसा दुष्ट होता, त्या रावणाला सायुज्य पदाला पाठवलंच भगवंता. शिशुपाळाने 100 अपराध केले. 100 अपराध करूपर्यंत भगवंता तू त्याचे अपराध, त्याचं बोलणं ऐकून घेतलंस देवा, आणि त्या शिशुपाळाला तू मोक्ष पदाला पाठवलंस. कंसासारखा अत्याचारी, चानुरासारखा अत्याचारी, पुतनेसारखी जिने स्वतःच दुग्धामध्ये माता होऊन आली, स्तनामध्ये विष घेऊन, तिला सुद्धा मोक्ष पदाला पाठवलंच भगवंता. आणि ह्यांनी असा कोणता मोठा अत्याचार केले होते, मी त्यांचा अत्याचार पोटामध्ये गाठलो होतो. भगवंता त्यांना उदार अंतकरणाने माफ कर देवा, काही झालं तर त्यांना आपल्या लोकांमध्ये, तुमच्या वैकुंठामध्ये जागा द्या भगवंता, असं म्हणून जयदेव स्वामी म्हणून म्हणतात ना, साधूंचं हृदय कसं असतं. त्यावेळी भगवंताचे पार्षद त्या दोघा जणांना न्यायला आले आणि वैकुंठामध्ये घेऊन गेले. बघा, संताच्या संगतीमध्ये येऊन चोर, संताच्या संगतीमध्ये, संताच्या सहवासामध्ये का राहावं म्हणतात. चोर संताच्या संगतीमध्ये म्हणजे चोरी करण्यासाठी आले होते, संताची चोरी करण्यासाठी आले होते, परंतु त्यांच्या देहाचं कल्याण होऊन गेलं. चोरी केली, हातपाय तोडले, हातपाय संताचे, परंतु मोक्ष पदाला प्राप्त झाले. हे आहे संताचं चरित्र. आणि मग सगळंच्या सगळं जे वृत्तांत आहे, ज्यावेळी जयदेव स्वामी म्हणत होते, भगवंता माझ्या वैऱ्यांना तू माझ्या वैऱ्यांना तू नरकामध्ये पाठवत आहेस, त्यावेळी राजाला आश्चर्य वाटलं की जयदेव स्वामी वैरी कुणाला म्हणत आहेत. आणि मग सगळाचा सगळा वृत्तांत, जयदेव स्वामींचा सगळा वृत्तांत, त्या चोरांचा वृत्तांत जयदेव स्वामींनी राजाला सांगितला. आणि स्वतः ज्यावेळी भगवंत प्रगट झाले, भगवंत प्रगट झाल्यानंतर जयदेव स्वामींचे हात आणि पाय फुटले. आणि मग संपूर्ण वृत्तांत सांगितला. आणि राजाला कळालं, म्हटले काय जयदेव स्वामी आहेत, स्वतः भगवंताला प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य ज्या संतामध्ये आहे, त्या संताच्या या सेवेमध्ये राहिलेच पाहिजे, त्या संताची सेवा केलीच पाहिजे. आणि मग राजाने मनाशी ठरवलं, म्हणजे आपण जयदेव स्वामीची मनोभावे सेवा करायची. जयदेव स्वामीचं लग्न झालं होतं, कोणासोबत झालं होतं लग्न? पद्मावती सोबत. हा, अशी श्रोते हुशार राहावे. पद्मावती सोबत जयदेव स्वामींचं लग्न झालेलं होतं. आणि मग क्रौंच राजाने पद्मावतीला त्याच्या नगरीमध्ये आणलं आणि राणीला सुद्धा सांगितलं आपल्या, की आपल्याला जयदेव स्वामींची आणि या पद्मावतीची मनोभावे सेवा करायची आहे. आणि मग पद्मावतीचं सुद्धा चरित्र आपण आत्ताच सांगितलं असतं, परंतु कथेला उशीर होईल, कथेला अजून लांब, म्हणून आपण उद्याच्या भागामध्ये पद्मावतीचं जे चरित्र आहे, काय स्त्री आहे, कसा तिनं आपल्या देहाचा उद्धार करून घेतला, कसा तिचा भाव होता. आणि ज्यावेळी पद्मावती क्रौंच राजाच्या नगरीमध्ये, पद्मावतीला राजाने थाटामाटामध्ये घेऊन आलं. जयदेव स्वामी पद्मावती या दोघांचा संसार आनंदामध्ये सुरू आहे. आणि अशामध्ये क्रौंच राजाची पत्नी दुष्ट भावानं राणी पद्मावती सोबत, म्हणजे पद्मावती सोबत कसा छळ करते, ते चरित्र आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया. कमेंट मध्ये सुंदर रामकृष्ण हरी आदेश असं लिहा. सुंदर जयदेव स्वामींचं चरित्र आपण वर्णन केलेलं आहे. खरंच सांगू, भक्ती विजयाच्या कथा खूप गोड आहेत. सगळ्या संतांची ही जी चरित्र आहेत का, खूप गोड आहेत, रसाळ आहेत चरित्र. आणि मग हे जो कोणी जयदेवांचं चरित्र जो कोणी ऐकेल, श्रवण करेल, त्याला पुण्यफलाची प्राप्ती होईल. त्याच्या मनामध्ये जे काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील, असं स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. ग्वाल्हेर देशामध्ये नाभाजींनी जे ब्रह्मदेवाचा जो अवतार आहे, नाभाजी विरंची अवतार, ग्वाल्हेर देशामध्ये घेतला जन्म. ग्वाल्हेर देशामध्ये जन्म घेऊन भक्ताची चरित्र
नाभाजीच्या अवतारामध्ये वर्णन केली ती चरित्र ग्वाल्हेरी भाषेमध्ये आहेत, आज सुद्धा आहेत. परंतु ग्वाल्हेरी भाषा आपल्याला कळते का? नाही ना कळत. प्राकृत मध्ये केलेलं आहे ना, ते वाचा, ते कळलं आपल्याला. मग त्याच रूपांतर या भक्ती विजयाच्या ओवीबद्ध केलेलं आहे. आणि मग महिपती महाराजांनी अन्य भावांनी सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतात, बाबा म्हणले ह्या कथा मी माझ्या पदरच्या नाही सांगितल्या, पद्मपुराणामधल्या ह्या ज्या कथा आहेत जशाच्या तशा ग्वाल्हेरी भाषेमधल्या मी प्राकृत भाषेमध्ये तुम्हा सर्वांना या म्हणजे या कथांचा आस्वाद घेता यावा याकरिता मी लिहिलो आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पद्मावतीचं चरित्र पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. आदेश.